हाय नमस्कार, मी संयुक्ता तुमचं स्वागत करते आपल्या नवीन सांचीज व्लॉगमध्ये. तुम्हाला माहितीच आहे की रिसेंटली विहाचा बड्डे होऊन गेला आणि आम्ही तिला बड्डेला ह्यावेळी असे गिफ्ट दिले की तिला त्याचा फ्युचरमध्ये उपयोग होईल. म्हणजे स्पोर्ट्समध्ये तिला आवड निर्माण व्हावी, हा आमचा मेन उद्देश होता. त्या कारणाने आम्ही तिला तसे स्पोर्ट्स रिगार्डिंग काही काही गिफ्ट्स दिले. मी तुम्हाला ते पुढच्या व्लॉगमध्ये कळतीलच आणि मी दाखवेनच की तिला आम्ही काय काय दिलं. त्यातलाच एक पार्ट म्हणजे स्विमिंग किट होतं की तुम्हाला माहितीच आहे की तुम्ही जर आमचे आधीचे व्लॉग बघत असाल तर तुम्हाला कळलंच असेल की बिहाला स्विमिंग, मम्मम, पाणी हे किती आवडतं आणि तिला आम्हाला पाण्याशी मैत्री करून द्यायची होती. तिला स्विमिंगमध्ये आवड निर्माण करून द्यायची होती. या कारणाने आम्ही तिला ह्यावेळी स्विमिंग किट घेतलं. म्हणजे कसं होतं, रिसॉर्टला जातो तेव्हा आपण तिला पाण्यामध्ये घेतो. म्हणजे बाबा तिला पाण्यामध्ये खेळवायचे, हात कसे मारायचे, पाय कसे मारायचे हे तिला आम्ही सांगतच होतो. पण एक प्रॉपर ट्रेनरच्या अंडर तिला व्यवस्थित गायडन्स मिळावा ही आमची मनापासून इच्छा होती. सो आम्ही तिला ह्यावेळी स्विमिंग किट गिफ्ट केली होती आणि ह्या वीक ऑफला म्हणजे माझ्या आहोंचा वीक ऑफ होता. त्या वीक ऑफला आम्ही तिला घेऊन म्हणजे स्विमिंग पूलमध्ये गेलो. स्विमिंग पूल म्हणजे तिथे प्रॉपर स्विमिंगचा क्लास होतात की तिथे व्यवस्थित प्रॉपर शिकवलं जातं. व्यवस्थित एक टीचर आहेत, त्यांच्या अंडर तिला गायडन्स मिळेल या उद्देशाने आम्ही त्या स्विमिंग पूलमध्ये तिला घेऊन गेलो. आणि तिथे गेल्यावर त्या ट्रेनरच्या अंडर तिने व्यवस्थित ट्रेनिंग घ्यावी या कारणाने आम्ही तिला घेऊन गेलो. तिथे गेल्यावरती त्या सरांकडे का तिची छोटी आहे त्याच्यामुळे ती पहिल्यांदाच एक तर तिथे गेलं होतं, त्यामुळे तिला घेऊन व्यवस्थित म्हणजे ट्रेनरने घेऊन तिला स्विमिंग करणं शिकवणं गरजेचं होतं. पण ट्रेनर तिला नवीन असल्या कारणाने ती काय त्यांच्याकडे गेली नाही. सो तिच्या बाबांना स्विमिंग पूलमध्ये उतरावं लागलं आणि ट्रेनर जसं त्याला सांगत होतं की असं कर, असे पाय मार, इथे धर, असं हे कर, त्याप्रमाणे विहाला बाबा ते शिकवत होते. त्यास थोडाफार मी व्हिडिओ घेतलेला आहे, तर तुम्ही पुढे बघाच की विहा स्विमिंग पूलमध्ये जाण्यामध्ये किती इंटरेस्टेड होती, तिला किती मज्जा वाटत होती. किंवा पाण्यातून बाहेर आल्यानंतर विहा कशी शहारत होती, तिला कशी थंडी वाजत होती. तरीही तिला विचारलं की उद्या स्विमिंग करायला यायचं ना आपण, तर ती म्हणत होती हां हां यायचं, आवडलं, मला आवडलं असं ती म्हणत होती. त्या थोड्याफार मी व्हिडिओ कॅप्चर केल्या, त्या तुम्हाला दाखवते. तुम्हाला पुढे कळेलच की विहाला किती इंटरेस्ट आला आहे आणि काय करायला पाहिजे आपण की मुलांना आत्तापासून स्पोर्ट्समध्ये आवड निर्माण करायला हवी आपण. म्हणजे कसं होतं की आपण तिला वेगवेगळ्या निदान त्याची माहिती तरी आपण देऊ शकतो ना की हे असं असतं, ते तसं असतं. मग त्यानंतर तिला जे काही करायचं आहे ते पुढे जाऊन ती कळेल. पण निदान तिला बेसिक गोष्टी तरी आत्तापासून तिला समजायला पाहिजेत. हा असा एकच आमचा उद्देश आहे. सो तुम्ही बघा कसं वाटतंय तुम्हाला आणि सांगा आम्हाला, कमेंट्स करा की कसं आहे, तिला अजून आम्ही काय काय करायला पाहिजे, कुठल्या गोष्टी तिला शिकवायला पाहिजेत. व्यवस्थित फुल ट्रेनिंग करण्यासाठी ते म्हणतात की 3 वर्षाची जेव्हा ती होईल तेव्हाच तुम्ही तिला क्लासला पाठवू शकता. जर तुम्हाला आत्तापासून जर क्लासला पाठवायचं असेल तर पूर्ण फॅमिली पॅक घ्यावा लागेल आणि फॅमिलीतला एक मेंबर कंटिन्यू तुझ्यासोबत लागेल. सो आमचं अजून चाललं आहे की फॅमिली पॅक घ्यायचा की 1 वर्ष अजून थांबायचं आणि मध्ये आधी जाऊन फक्त तिला थोडंसं पाण्यासोबत कसं काय करायचं ते दाखवायचं. सो बघा तुम्ही कसं वाटतंय आणि मला नक्की सांगा. बाय. कुठे चालली? कुठे चालली? थकली जीव. स्विमिंग. Swimming. हा जा जा जा. चल जाम दमलीस. ए टाइम पास ना करू. विहा विहा नाही होईल सर. कुठे चालली? मम्मा मधी कशाला चाललीस? पाय मार सोनू. सायकल कशी चालवते विहू? हा मम्मा मैं अरे वा. पाहलो बेटा, पाहलो. पाय चालव, पाय चालव. पाहलो ते बघ. पाय चालव. पाहलो. हे बघ इकडे बघ. हे बघ अशी चालव. घेता येईल तिला ऍडमिशन असं. आम्हाला म्हणजे मला ते नाहीच म्हणत होते, मीच सांगतोय नको. चला पाय मार तू. हॅलो पाय. हॅलो जोरात. जोरात. मांडीला पकड तू इकडे.
तिला स्पोर्ट्समध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी आम्ही सगळं ह्या गोष्टी करतो आणि ते ती विहा सुद्धा एन्जॉय करते. तुम्हाला ते दिसतच असेल की विहा कशी एन्जॉय करते, कसं चाललंय, हे सगळं मी तुम्हाला डेली दाखवतच जाईल. हे स्विमिंग किट झालं, अशा वेगवेगळ्या गोष्टी आम्ही तिला घेतल्यात, त्या तुम्हाला मी दाखवेन. येते वरात सोड सोड सोड